तर लहानपणी ना चपाती आणि भाकरी शिकल्याच्या नंतर ना सगळ्यात आधी ना मी ही वांग्याची भाजी बनवली असेल. तर खारं वांगं ना आई आणि माझ्या आत्या खूप छान बनवायची आणि मी नेहमी बघायची त्या कशी बनवतात, काय बनवतात, त्याच्यासाठी काय काय साहित्य यूज करतात. तर आई माझी जॉबला जायची आणि ती संध्याकाळी येईपर्यंत मी भात आणि चपात्या करून ठेवायचे. पण त्या दिवशी मी ठरवलं होतं नाही आज भाजी करून ठेवायची आणि मम्मीला मस्त सरप्राईज द्यायचं. तर मस्त ही वांग्याची भाजी मी अशीच ह्याच पद्धतीमध्ये केली होती. छान काटेरी वांगी घ्यायची, स्वच्छ साफ करायची, देठ काढायचे, काटे काढायची आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे. इकडे शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याचा कूट करायचा मस्त आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, थोडेसे आपले धणे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, तेही ॲड करायचं. थोडंसं लाल तिखट, मीठ आणि तेल ॲड करून हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि वांग्यामध्ये हा मसाला स्टफ करायचा. छान वांगं पूर्ण असं भरून घ्यायचं, स्टफ करून घ्यायचं आणि जो मसाला उरला आहे तो आपण तेलामध्ये परतून त्याचा रस्सा बनवून घेऊया. तर इथे जो मसाला उरलेला आहे तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि वांगे साईडला ठेवते आणि कुकरमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. थोडीशी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी छान खमंग करायची. 1-2 तेजपत्ता त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्याने पण वांग्याला छान म्हणजे मस्त सुगंध आणि छान चव येते. आणि जो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आणि वांगे जे भरलेले आहेत आपण ते ॲड करायचे. बारीक गॅसवरती छान परतायचे आणि वांग्यांवरती थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आपण मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी ॲड केलेलं आहे. थोडंसं वांग्यांना लागायसाठी आपण थोडं टाकायचं आणि छान परत परतून घ्यायचं. थोडं गरम पाणी, जसा रस्सा हवा आहे तसा गरम पाणी टाकून कुकरमध्ये एक शिट्टी करायची आणि नंतर वाफ काढून टाकायची, नाही तर वांगे खूप जास्त प्रमाणामध्ये शिजले जातात. तर ही वांग्याची भाजी जेव्हा माझ्या आईने आल्याच्या नंतर बघितली ना, तिला खूप आवडली आणि तिला विश्वास बसत नव्हता की मी भाजी केली असं, कारण की तिला माहितीच नव्हतं, काही आयडिया नव्हती. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.